अरे अरे, काय झालं माहीला? माही का रडायला लागली? चला तर मग बघूया माहीच्या आजच्या या ब्लॉग मध्ये. हॅलो फ्रेंड, स्वागत आहे माहीच्या अजून एक नवीन ब्लॉग मध्ये. चला तर मग बघूया आज आम्ही कुठे जातोय ते. आम्ही चाललोय आज नाशिकला माहीच्या आत्तूच्या बहिणीकडे नाही ग, एंगेजमेंटला. अच्छा, बहिणीकडे चाललंय का? चालेल. सो तुम्हाला तर आता कळलंच असेल, आज आम्ही चाललोय नाशिकला, तेही समृद्धी महामार्गावरून. माहीला तर असं होतं, कधी मी एकदा गाडीत बसते आणि निसर्गाची मजा घेते. मग काय, कधी झाडी कधी डोंगर बघत पोहोचलो आम्ही बोगद्यामध्ये. फायनली आम्ही पोहोचलो नाशिकला, जिकडे होता माहीच्या आत्तूचा साखरपुडा, तोही एका निसर्गरम्य ठिकाणी. पोहोचल्यानंतर मेकअप करून आम्ही सगळ्यांना केलं हाय आणि निघालो लॉन्स कडे. साखरपुडा तर मम्मा डॅडू साठी होता, माझ्यासाठी तर ते फक्त एक खेळण्याचे गार्डनच होते. म्हणून गेल्या गेल्या मी डायरेक्ट छोट्या मुलांसोबत खेळायला चालू केले. एकीकडे मोठे काका जसे चपात्या बनवत होते, तसे दुसरीकडे सगळे आत्तू मला घेऊन सेल्फी काढत होते. जसं इकडे साखरपुड्याला सुरुवात झाली, तसं मम्मीने माझा मेकअप करायला सुरुवात केली. पण मी मेकअप करून कार्यक्रमाला थांबायच्या ऐवजी परत गार्डन मध्ये खेळायला पळाली. तिकडे माझे खूप सारे फ्रेंड झाले. शेवटी ज्या आत्तूचा साखरपुडा होता तीच मला घ्यायला आली. जाऊन बघते तर काय, मामा आधीच पाटावर बसलेले होते आणि कार्यक्रमाला सुरुवात झालेली होती. सगळ्या पाहुण्यांनी पण कार्यक्रमाचा खूप आनंद घेतला. हीच ती बहीण, ज्या बहिणीला माहीला भेटायचं होतं. खूप क्यूट आहे ती. एंगेजमेंट झाल्यानंतर मी परत खेळायला गेले, पण तिकडे मम्मी आणि डॅडू घरी जायला निघाले. मला खूप रडायला येत होते. मग मी माझ्या मोठ्या काकांच्या घरी आले, जिकडे होता हा कोको. मग मी थोडी त्याची ऍक्टिंग केली. मग त्याच्यासोबत थोडा वेळ खेळून झाल्यानंतर आम्ही बर्थडे सेलिब्रेट केला, जो की होता माझ्या बहिणीचा. बर्थडे सेलिब्रेट करून आम्ही जातो आता घरी. तोपर्यंत तुम्ही घ्या करून लाईक, सबस्क्राईब अँड शेअर. तोपर्यंत टाटा, बाय बाय.